तर आपल्याला माहित आहे की आता MPSC प्रिलिम्सला जवळपास 50 दिवस राहिलेले आहेत. तर या टाईममध्ये कसं आहे की लोकांचं कन्फ्युजन वाढतं. काय वाचायचं, किती वाचायचं, कोणत्या सब्जेक्टवर किती फोकस करायचा, ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन असतं. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आज आपला व्हिडिओ बनलेला आहे. आणि आता असं आहे की प्लॅनिंगचं खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण तुम्ही वर्षभर ह्याच्यावर अभ्यास केला असेल आणि या 50 दिवसाचं प्लॅनिंग केलं नसेल, तर तुमची वर्षभराची मेहनत जाऊ शकते. आणि एखाद्यानं आत्ता अभ्यास सुरू केला की 50 दिवसासाठी त्यानं ठरवलं की आता आपण अभ्यास सुरू करूया आणि त्या माणसानं जर प्लॅनिंग नीट केलं, अभ्यासाचं स्ट्रॅटेजाइज केलं, तर त्याचं सिलेक्शन होऊ शकतं. तर ते म्हणलेलं आहे की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. त्यामुळं ह्या एक्झामचं प्लॅनिंग करणं, तुमचा अभ्यास कसा करणार आहात, तुम्ही काय काय वाचणार आहात, हे प्लॅन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया की कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्सवर आपण जास्त फोकस केला पाहिजे आणि PYQs त्याबरोबरच तुमचं क्वेश्चन पेपर सॉल्विंग ह्यावर आपण कसं स्ट्रॅटेजाइज केलं पाहिजे हे आपण इथून बघू. तर आपण बघूया की ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय वाचू शकतो. तर आता जेव्हा आपण MPSCचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याकडं असे काही सब्जेक्ट्स आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी वगैरे. तर त्यामध्ये जर हिस्टॉरिकली बघितलं तर हे जे 4 सब्जेक्ट आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट, ह्या सब्जेक्ट्समध्ये लोकांना स्कोर करता येतो. कारण तुम्ही जे वाचलेलं आहे त्या एरियामधून तुम्हाला फॉर्डर मिळतो आणि एक्झाममध्ये क्वेश्चन्स टॅकल करता येतात. आता त्याचाच उलटं दुसरं आपण जर बघितलं की हिस्ट्री, सायन्स, करंट अफेअर्स हे सब्जेक्ट जे आहेत, तर ह्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही अभ्यास करू शकाल, ह्याचा अभ्यास करणार, पण जेवढं पण वाचलेलं आहे त्यातलंच क्वेश्चन्स येतील असं काय नाही आहे. आणि जे वाचलं नाही आहे त्याच्या बाहेरचे पण क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामुळं आपण ह्या सब्जेक्ट्सला एक 4 आणि 3 ह्या ग्रुप्समध्ये डिवाइड करूया. त्यामध्ये पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट ह्याच्यावर आपण फोकस केला तर आपल्याला खूप जास्त मार्क्स घेता येतील. आपल्याला कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स घेऊन एक्झाम पास करता येईल. आणि हिस्ट्री, सायन्स आणि करंट अफेअर ह्याचा पण अभ्यास करायचा आहे. ह्या सब्जेक्ट्सला आपण सोडून देऊ शकत नाही. बट ह्याचा फोकस आपण कम्पॅरेटिव्हली कमी ठेवला तरीही आपण एक्झाम पास करू शकतो. तर आता कुठली एक्झाम आपल्याला द्यायची आहे तर ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे 2 गोष्टी, ते म्हणजे सिलेबस आणि PYQs. तर सिलेबस जर तुम्हाला माहीत असेल तर तुमचं चौकट कळते तुम्हाला की तुम्हाला केवढा पार्ट करायचा आहे, कुठल्या सब्जेक्टमधला किती किती पॉइंटर्स करायचे आहेत, कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्सवर जास्त फोकस केला पाहिजे, हे आपल्याला सिलेबस थ्रू कळतं. त्यानंतर PYQs. तर PYQs काय इम्पॉर्टंट आहेत, कारण PYQsमधून आपल्याला कळतं की क्वेश्चन्स कसे येतात, ह्या एक्झामची डिमांड काय आहे. ठीक आहे. आणि आपण एकदम भरमसाठ बुक म्हणजे कव्हर टू कव्हर वाचण्यापेक्षा आपण पर्टिक्युलर टॉपिक्सला बाहेर काढू शकतो, पर्टिक्युलर टॉपिक्सवर फोकस करू शकतो आणि त्यातून ठरवू शकतो की ठीक आहे की इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत आणि मोस्ट मार्क्स कुठल्या चॅप्टर्समधून मिळू शकतात. तर अब्राहम लिंकन यांनी म्हणलेलं की जर माझ्याकडे 6 तास असते एखादं झाड कापण्यासाठी तर मी 4 तास कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी घालवलं असतं. तर तो म्हणजे तशाच प्रकारचा ॲनॉलॉजी आपल्याला PYQsला वापरता येते. कारण PYQs म्हणजे आपल्या कुऱ्हाडीला धार लावण्यासारखं आहे की आपला मेंदू शार्पन करणं, की कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस केला पाहिजे हे आपल्याला PYQs थ्रू कळतं. तर आता आपण बघू की इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स कोणते आहेत, म्हणजे सब्जेक्ट्सचा आवाका केवढा असला पाहिजे, आपण काय काय कव्हर केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा आवडतं सब्जेक्ट जो पॉलिटी आहे. तर पॉलिटीमध्ये जसं आपण आधी बघितलेलं आहे PYQs करणं गरजेचं आहे. ठीक आहे. PYQs बरोबर लक्ष्मीकांत हे बुक इम्पॉर्टंट आहे. तर लक्ष्मीकांतमध्ये काय आहे की इम्पॉर्टंट चॅप्टर्सला रिवाईज करणं, इम्पॉर्टंट चॅप्टर्सचं स्टडी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण बरेचदा असं करतो की कव्हर टू कव्हर ते पुस्तक वाचायला जातो, पण त्यामध्ये काही चॅप्टर्स आहेत जिथून क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त आहे. जसं की संसद आहे, त्यानंतर राज्य विधिमंडळ, घटनात्मक मंडळे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, घटनाबाह्य मंडळं. मागच्या वर्षी CICवर क्वेश्चन आलेलं होतं, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरवर. त्याबरोबरच राजभाषा आणि तुम्हाला फंडामेंटल राईट्स, त्यानंतर DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज ह्याच्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. कारण हे एकदम बेसिक आहे पॉलिटीमधलं, तर ते करणं इम्पॉर्टंट आहे. याबरोबरच पॉलिटीमध्ये आपल्याला काही आर्टिकल्स पण बघावे लागतात. 50-51 पर्यंत आर्टिकल पाठ असणं गरजेचंच आहे. ते नसेल तर एक्झाममध्ये पास होणं थोडंसं अशक्य आहे. पण 50-51 पर्यंत आर्टिकल्स पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे जिओग्राफी. ठीक आहे. तर जिओग्राफीमध्ये आपल्याला 3 वेगळ्या पिलर्सवर आपल्याला लक्ष द्यावं लागतं. जसं आहे प्राकृतिक भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल.
जर प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जिओग्राफी, आता ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स यायला लागलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला NCERT वाचणं 11th-12th गरजेचं आहे. आता बरेचदा असं होतं की आपण MPSCचा अभ्यास करतो, त्यामुळे NCERTवर आपण दुर्लक्ष करतो. तर तसं करायचं नाही आहे. NCERTवर वाचणं, 11वी-12वीच्या NCERTचं जे कोर कन्सेप्ट आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्या बेसिसवर आपण MPSCतले क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात हे बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आता भूरूपी आहेत किंवा लोकल विंड्स आणि प्लॅनेटरी विंड्स आहेत. असे जे चॅप्टर्स आहेत ह्याच्यावर नेहमी प्रश्न पडतो. तर हे करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जे NCERTमध्ये आहेत त्यामध्ये बेसिक्स कव्हर होतात आणि ह्या बेसिक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर तुम्ही PYQजला किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सला हँडल करू शकता. त्यानंतर भारताचा भूगोल हा आपण NCERTमधून कव्हर करतो. तर ह्याच्यामध्ये काय मागच्या वर्षी क्वेश्चन होता कावेरीवर, की कावेरी रिव्हरचा जो फ्लो आहे तो साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट मॉन्सून या दोन्हीमुळं वाढत जातो. तर असा एक क्वेश्चन होता. तर मागच्या वर्षी आपण बघितलं की भारताचा भूगोलवर कावेरीवर क्वेश्चन आलेला आहे. त्याबरोबरच पर्वतरांगावरही क्वेश्चन येतो. त्यानंतर आपण बघतो महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोलवर एवढा जास्त फोकस नसतोय प्रिलिम्सला, पण थोडेफार क्वेश्चन्स येतात. तर त्यासाठी आपल्याला खनिजे हे माहीत असणं गरजेचं आहे, की कोळसा, लोहखनिज हे कुठं सापडतात, कोणत्या एरियामध्ये हे खनिज महाराष्ट्राच्या कोणत्या एरियामध्ये सापडतात हे महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत असणं. त्याबरोबरच थोडंसं मॅप्सचा स्टडी केला पाहिजे, कारण पर्वतरांगा, नद्या ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात, की ते पर्वतरांगाची डायरेक्शन्स कशा आहेत नॉर्थ टू साऊथ, किंवा रिव्हर्स कशा वाहतात, कोणती रिव्हर कुठे भेटते, कुठून उगम पावते, हे थोडं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यामुळं त्याशी रिलेटेड आपलं एक दीपस्तंभचं वगैरे पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता महाराष्ट्राच्या भूगोलसाठी. पण प्राकृतिक भूगोल, भारताचा भूगोल हा NCERTमधून करणं गरजेचं आहे, कारण कन्सेप्ट तिथून विचारले जातात. आणि आता रिसेंटली असं झालं आहे की जिओग्राफीमध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स खूप येतात. तर त्यामुळे कन्सेप्ट बेस्ड तुमचं थोडासा फोकस राहायला पाहिजे. रट्टा करून काय फायदा नाही आहे, कारण तुम्ही नुसतंच इन्फॉर्मेशन तुम्ही जर रटत गेला तर ती एक्झॅक्टली एक्झाममध्ये काढता येत नाही आहे. तर त्यामुळं कन्सेप्टवर जास्त फोकस करा जिओग्राफीमध्ये. तर रिसेंटली 2-3 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला कळून येतं की कन्सेप्च्युअल क्वेश्चन जिओग्राफीमध्ये विचारलेत. त्यानंतर अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्समध्ये असं आहे की एक पर्टिक्युलर नंबर ऑफ चॅप्टर्स आहेत, ह्याच्यामधूनच क्वेश्चन्स येतात. जसं नॅशनल इन्कम, GDP, GNP ह्याच्यावर नेहमी क्वेश्चन्स आलेला आपण बघितलं आहे. दारिद्र्य, आता दारिद्र्याशी रिलेटेड काही कमिटीज आहेत. त्यानंतर काही रिकमेंडेशन्स आहेत, किती बिलो पॉवर्टी लाईनची लेवल काय असली पाहिजे, ह्याशी रिलेटेड रिकमेंडेशन्स, तर ह्याच्यावर क्वेश्चन्स आलेले आहेत. बेरोजगारीवर नेहमी क्वेश्चन असतो. ठीक आहे, बेरोजगारी हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्समध्ये. त्यानंतर पैसा आणि चलनवाढ, इन्फ्लेशनवर क्वेश्चन असतात. त्याबरोबरच जे देसले पार्ट 2 मधले जे 2 चॅप्टर्स आहेत, जिथे लोकसंख्या आणि SDG MDG हे दिलेलं आहेत, तर ते देसले सरांचं दुसरं बुक आहे त्यामधून कव्हर करणं अपेक्षित आहे. तर हे या गोष्टीवर आपण जर इकॉनॉमिक्समध्ये फोकस केला तर एक आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपण काय काय स्टडी करायचं आहे. त्यानंतर आता आपण बघितलं पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. त्यानंतर इम्पॉर्टंट सब्जेक्ट आपण इन्व्हायरमेंट बघितलं, कारण इन्व्हायरमेंटवर 5 क्वेश्चन्स पडतात आणि हे 5 क्वेश्चन्स कम्पॅरेटिव्हली सोपे असतात. तर ह्याच्यासाठी काय PYQ अनालिसिस गरजेचं आहे. PYQजमध्ये जा, PYQजमधून बघा की कसे कसे क्वेश्चन्स येतात आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. त्याच्या बेसिसवर तुम्हाला कळेल की इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला काय स्टडी केलं पाहिजे. कदाचित PYQजमधून तुम्हाला ह्या येणाऱ्या पेपरमध्ये आन्सर्स पण मिळू शकतात, कारण त्यांच्या ऑप्शन्सवर पण कधी कधी क्वेश्चन्स बनतात एक्झाममध्ये. त्यानंतर कन्व्हेन्शनच्या डेट्स आहेत, जे रिओ समिट आहे त्यामध्ये वेगवेगळे कन्व्हेन्शन्स आहेत, ते कन्व्हेन्शन्स कधी आलेले आहेत ह्याच्या डेट्स माहिती असणं महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारलेले गेले आहेत. त्यानंतर जे स्टॉकहोम, मिनामाटा, मॉन्ट्रियल, क्योटो असे जे कन्व्हेन्शन्स आहेत वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल ह्याच्याशी रिलेटेड, समिटशी रिलेटेड, तर त्यांची क्रोनॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी कोणतं कन्व्हेन्शन आलं आहे, कारण त्याचे क्वेश्चन्स येतात. त्याबरोबरच कुठलं कन्व्हेन्शन्स कशाशी रिलेटेड आहे, कोणतं मर्क्युरीशी रिलेटेड कन्व्हेन्शन कोणतं आहे, किंवा क्योटो प्रोटोकॉल कशाबद्दल आहे, बॉन कन्व्हेन्शन कशाबद्दल आहे, हे आपल्याला एक बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नॅशनल पार्क्स जे आहेत, तर महाराष्ट्रामधले नॅशनल पार्क्स माहीत असणं गरजेचंच आहे. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. महाराष्ट्रामधले नॅशनल पार्क तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर बाकीचे काही इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत इंडियामध्ये, तर ते करून ठेवणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यावर क्वेश्चन्स दरवेळी येतो. तर असं आपण इन्व्हायरमेंटचं जर करून घेतलं
तर इथून 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. तर हा एक झाला कंट्रोलेबल पार्ट, की जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट आणि पॉलिटी हे सब्जेक्ट्स तुम्ही जर कव्हर केले की तुमचा कंट्रोलेबल पार्ट तुमच्या हातात येतो. तुम्हाला कळतं की मला एवढे तर मार्क्स येणारच आहेत. आता त्यानंतर जे सब्जेक्ट्स आहेत जसे हिस्ट्री, सायन्स आणि करंट अफेअर्स, तर ह्याच्यामध्ये आहे की तुम्हाला जे नेहमी येतात ज्याच्यावर क्वेश्चन्स किंवा खूप जास्त मोस्ट व्हॅल्यूड काय काय पॉईंट्स आहेत, तर ते आपण करणं गरजेचं आहे हिस्ट्रीमध्ये. तर ह्याच्यामध्ये काय, हिस्ट्रीमध्ये आपण जर बघितलं तर गांधीयुग, गांधीजींच्या रिलेटेड जसं सुरुवातीचा पहिला सत्याग्रह कुठं झाला, त्यानंतर नॉन कोऑपरेशन मुवमेंट, हे आपण करणं गरजेचं आहे हिस्ट्रीसाठी. त्यानंतर एज्युकेशनल आणि सोशल रिफॉर्म्स यावरही नेहमी क्वेश्चन्स येतात. हे कव्हर केल्यानंतर महाराष्ट्राच्या जर इतिहासात गेलो आपण तर शाहू फुले आंबेडकर हे त्रिरत्न महत्त्वाचे आहेत. ह्यांच्यावर नेहमी क्वेश्चन आलेला आहे, कारण आय थिंक 2022मध्ये शाहू महाराजांवर आलेला होता. त्यानंतर मागच्या वर्षी आंबेडकरांवर पण क्वेश्चन आलेला होता. त्याबरोबरच महर्षी कर्वे आणि वीरा शिंदे यांच्यावर सुद्धा क्वेश्चन्स आलेले दिसतात प्रिलिम्समध्ये. तर एवढ्या पर्सनॅलिटीज करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर येते ॲन्शियंट आणि मिडिवल. आता हा असा पार्ट आहे की याचा कॉस्ट टू बेनिफिट रेशो कदाचित थोडा कमी असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही भरपूर जरी वाचलं तरी क्वेश्चन्स कमी येत असतात. त्यामुळे तुम्ही किती वाचणार ह्याला एक आपण कुठेतरी लिमिट ठेवलं पाहिजे. आणि हा बऱ्यापैकी वीक पार्ट असतो सगळ्यांचा. किती करायचं, काय करायचं कधी कधी कळत नाही. तर इथे एक सिम्पल स्ट्रॅटेजी जर ठेवली की आपण लुसंटमधून ॲन्शियंट अँड मिडिवल कव्हर केलं तर तिथून बऱ्यापैकी क्वेश्चन्स कव्हर होतात आपले. आपण एक पर्टिक्युलरली एक सेफ नंबर ऑफ क्वेश्चन्स हँडल करू शकतो. आणि त्यानंतर ह्या सब्जेक्टशी रिलेटेड जे पण क्वेश्चन्स असतात ते बऱ्याच लोकांनी येत नाहीत. तुम्हाला पण येणार नाही आहे, कुणालाच येणार नाही आहे. तर त्यामध्ये जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे. त्यानंतर आपण जर सायन्सला गेलो तर सायन्स आहे 20 क्वेश्चन्स येतात सायन्समधून. आता सायन्समध्ये बायोलॉजी, तर बायोलॉजीमध्ये बघितलं तर हिस्टॉरिकली हायजीन अँड न्यूट्रिशनवर क्वेश्चन येतात. आता मागच्या वर्षी कदाचित तेवढे दिसले नाहीत त्यामध्ये, पण हायजीन अँड न्यूट्रिशनवर क्वेश्चन येतात. त्यानंतर सेल थेअरीवर क्वेश्चन असतो. फायलम क्लासिफिकेशन हे एक इम्पॉर्टंट आहे, तर याच्यावर नेहमी क्वेश्चन्स असतात. तर बायोमध्ये हे कव्हर करणं अपेक्षित आहे. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये गेलं तर ॲटमचं स्ट्रक्चर, पिरियोडिक टेबल आणि मोलर कन्सेप्ट. तर मोलर कन्सेप्टवर आपण न्यूमरिकल्स येताना बघितलेलं आहे. त्यानंतर पिरियोडिक टेबलचं कसं फंक्शनिंग असतं, नॉन मेटल्स कुठे असतात, मेटल्स कुठे असतात, हे असे बेसिक्स क्वेश्चन येतात ह्याच्यामध्ये. त्यानंतर फिजिक्समध्ये जर गेलं तर न्यूमरिकल्सवर बऱ्यापैकी फोकस असतो. तर ह्याच्यामध्ये लाईट, साऊंड, लॉज ऑफ मोशन, त्यानंतर करंट, इलेक्ट्रिसिटी आणि ग्रॅव्हिटेशन असे हे जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत हे कव्हर करणं गरजेचं आहे. आता सायन्समध्ये असं आहे की ते खूप वास्ट आहे, त्याचा जो एरिया आहे तो खूप वास्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर जर करत गेलं ना तर तुम्ही असं होईल की ते म्हणजे एक्झॉस्टच होत नाही, संपतच नाही ते. मग तुम्ही किती करणार त्याला एक लिमिट ठेवलं पाहिजे. तुम्ही जर स्टेट बोर्डचं 8th, 9th आणि 10th हे जे स्टेट बोर्डचे बुक्स जर केले महाराष्ट्राचे तर तुमचं बेसिक्स चांगलं कव्हर होतं. तर ह्याच्यातून 10 आपण आय थिंक 11 ते 12 क्वेश्चन्स आपण टॅकल करू शकतो. आणि त्यानंतर वरचे जे क्वेश्चन्स आहेत बोनस, ते तुमचं PYQ ॲनालिसिस कसं आहे, त्यानंतर तिथं एक्झाममध्ये प्रेझन्स ऑफ माइंड कसं आहे ह्याच्यावर तुमचं बोनस म्हणजे ठरतं की किती मार्क्स येऊ शकतात. पण तुम्ही 8th, 9th, 10th जर केलं ॲटलिस्ट स्टेट बोर्डचं तर सायन्स बऱ्यापैकी कव्हर होतं. आणि तिथे कन्सेप्ट एक फ्लुइड म्हणजे एक प्रवाहानुसार दिलेले आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला जास्त किचकटपणा नाही आहे. तर ते मी रिकमेंड करेन की 8th, 9th, 10thचं सायन्सचे बुक्स वाचले पाहिजे स्टेट बोर्डचे. तर हे एक आपण बघितलं की बुक्स कोणते म्हणजे आपण कसं कव्हर केले पाहिजेत सब्जेक्ट्स. तर त्यानंतर बघूया की आपण प्लॅन कसा केला पाहिजे की आपल्याला स्टडी करायचं आहे 50 दिवसाचा. तर त्या 50 दिवसामध्ये आपण कसं कव्हर करणार, आपले वीकली टार्गेट्स काय असले पाहिजेत, डेली टार्गेट्स कसे असले पाहिजेत किंवा मायक्रो टार्गेट्स. आपण ठरवू की आपले एक वीकली टार्गेट्स असले पाहिजेत, त्यानंतर प्रत्येक वीकमध्ये एक डेली आपला दिवसाचा टार्गेट असला पाहिजे आणि मायक्रो टार्गेट असलं पाहिजे. तर वीकली टार्गेट्समध्ये कसं आहे, आपण जर 50 दिवस आहेत तर त्याला 3 पार्ट्समध्ये आपण डिवाईड करू शकतो. शेवटचे जे थोडेसे शेवटचा जो आहे आपला पार्ट तो वोलेटाईल पार्टसाठी ठेवलेला आपण. सुरुवातीला काय करू शकतो आपण, जेव्हा एक 50 दिवसाचा जो चंक घेतला तर त्यातला सुरुवातीचा जो पार्ट आहे त्यामध्ये टफ सब्जेक्ट कव्हर केला पाहिजे. तर 50 दिवसाचा प्लॅन करताना टफ सब्जेक्ट पहिल्यांदा घेतले पाहिजेत.
मधल्या पिरियडमध्ये स्ट्रॉंग होल्डवाले सब्जेक्ट घेतले पाहिजेत आणि शेवटी वोलटाईल पार्ट घेतला पाहिजे. वोलटाईल पार्टमध्ये तुमचे अवॉर्ड्स, करंट अफेअरमधले समिट्स कुठले कुठले असतात काही ते घेऊ शकतो आपण. त्यानंतर हिस्ट्रीमधले जे न्यूजपेपर असतात हे किती जरी वाचलं तरी लक्षात राहत नाही, तर ते शेवटी परत एकदा रिवाईज करणं गरजेचं आहे. स्कीम्स आहेत, फायर प्लान्स आहेत, त्याचे छोटे छोटे पार्ट्स असतात, हे तुम्ही कव्हर करू शकता वोलटाईल पार्टमध्ये. आता डेली तुम्हाला न चुकता PYQs आणि करंट अफेअर हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण तुमच्या दिवसाचं जर आपण स्लॉट्समध्ये डिवाईड केलं तुमचं पूर्ण दिवस, तर मी काहीतरी नंबर ऑफ स्लॉट्स केलेले आहेत, त्याला कदाचित तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे दिवसाचा. समजा आपण सकाळी नेहमी आपण हेवी सब्जेक्ट घेतला पाहिजे. जसं स्लॉट 1 आणि स्लॉट 2 हे मी केलेलं आहे. 2 तासाचे स्लॉट्स आहेत हे. एक 2 तासाचा स्लॉट 1 आणि 2 तासाचा स्लॉट 2. ह्याच्यामध्ये जो तुमचा सगळ्यात अवघड सब्जेक्ट आहे तो घेतला पाहिजे, इथं कव्हर केला पाहिजे. यातलं मॅक्झिमम पार्ट जेवढा शक्य आहे तेवढा कव्हर घ्या. त्यानंतर तुमचा हे 2 स्लॉट झाले, ह्या 2 स्लॉटच्या मध्ये तुम्ही छोटासा ब्रेक घेऊ शकता. आणि हे 2 स्लॉट झाले की थर्ड स्लॉट आहे 30 मिनिट्सचा, ह्याच्यामध्ये ह्या सब्जेक्टशी रिलेटेड PYQs कव्हर करायचे. त्यामुळे काय होणार की तुम्ही जे वाचलेलं आहे ते तुम्ही एक्झाममध्ये कसं अप्लाय करू शकता हे तुम्हाला एक आयडिया येऊन जाऊ शकते. नंतर इथे तुमचं लंचचा वगैरे टाईम होईल. इथं तुम्ही जेवायला समजा तासभर गेला तुमचा जेवण चालून वगैरे. त्यानंतर दुपारच्या स्लॉटमध्ये आपण एक तुमचं ज्याच्यावर जास्त होल्ड आहे, स्ट्रॉंग होल्डवाला सब्जेक्ट घेऊ शकता किंवा एखादा लाईट सब्जेक्ट घेऊ शकता. कारण इथं म्हणजे झोप येऊ शकते, थोडंसं आपण लेथार्जिक होतो. तर इथं जो स्ट्रॉंग होल्डवाला सब्जेक्ट आहे तो कव्हर करा. कधी कधी असं होईल की तुम्हाला तो सब्जेक्टच वाचणार नाही, तर तेव्हा काय करा की कदाचित तुम्ही PYQsवर जर फोकस केला, PYQs घ्या. 21,000चं जो क्वेश्चन पेपरचं बुक आहे त्यामधून क्वेश्चन सॉल्व करायला बघा, किंवा सरळ तुमचे आयोगाचे क्वेश्चन्स पेपर घ्या आणि त्यांना सॉल्व करा. म्हणजे कसं तुमचा हा स्लॉट कामाला लागेल किंवा तुमचं स्ट्रॉंग होल्डवाला सब्जेक्ट पण कव्हर होईल. त्यानंतर संध्याकाळचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपण 2 स्लॉट 1-1 तासाचे केलेले आहेत. त्याच्यामध्ये करंट अफेअर कव्हर करू शकता. जेव्हा करंट अफेअर तुम्ही कव्हर करताय त्यामध्ये 75% जो टाईम आहे तुमचा ते नवीन करंट अफेअर करण्यामध्ये घालवा आणि 25% पार्ट जो रिव्हिजनमध्ये करा. ठीक आहे. आता हे जे आपण सगळे स्लॉट्स बघितले ते 2 तास 2 तास म्हणजे 4 तास, त्यानंतर 4 आणि 2 6, 6 आणि 2 8 आणि हे 30 मिनिट 8.5. तर 8.5 तास कंटिन्युअस बसणं हे ॲक्च्युली एवढं शक्य नाही आहे. पण एक्झामचा पिरियड आहे, 50 दिवस राहिलेले आहेत, तर त्यामध्ये आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आणि कदाचित तुमच्यातले काही लोक असतील की जे 8.5ला पण एक्सटेंड करतील, 8.5 तासापेक्षा पण जास्त बसतील, कारण लोक 11-11 वाजेपर्यंत बसतात अभ्यासाला. तर त्यानंतरचा जो टाईम आहे ह्याच्यानंतर हा बफर टाईम आहे. ह्या बफर टाईममध्ये तुम्ही मला वाटतं की करंट अफेअरवर डिस्कशन करू शकता. कारण करंट अफेअर हा ट्रिकीस पार्ट आहे. ह्याच्यामध्ये काही कंटेक्स्ट नसतो, काही इन्फॉर्मेशन दिलेली असते, ह्याला लिंकेज नसतं. तर हे लिंकेजेस क्रिएट करण्याचं काम डिस्कशनमधून होतं. आपल्याला हे कळेल की आपण जेव्हा मित्र बसतो तेव्हा एखादा काहीतरी ट्रिक क्रिएट करतो किंवा नेमॉनिक्स क्रिएट करतात, ह्यानं हे डिस्कशननं आपलं फॅक्ट्स लक्षात राहतात. त्यानंतर वोलाटाईल टॉपिक्स जे आहेत ते बफर टाईममध्ये करू शकतो. कारण आपण म्हणलेलं आहे की शेवटच्या पिरियडमध्ये 50 दिवसाचा शेवटचा पिरियड आहे, त्यामध्ये आपण वोलाटाईल टॉपिक घेणार आहोत. पण वोलाटाईल टॉपिक डेली बेसिसवर पण करावे लागणार आहेत, तेव्हा तुम्हाला शेवटी परत रिकॉल करणं इझी पडणार आहे. त्यानंतर मॉर्निंग स्लॉटमध्ये तुम्हाला काहीतरी पार्ट राहिलेला आहे, 1-2 जे 2 तासाचे स्लॉट्स होते त्यामधला काहीतरी पार्ट इथं राहिलेला आहे, तर तो इथं शेवटच्या बफर टाईममध्ये करा. आणि PYQs तुम्हाला जेव्हा पण टाईम मिळेल, तुम्हाला जेव्हा वाटेल की आता मी टाईमपास करतोय, काहीतरी दुसरंच काहीतरी गप्पा मारतोय, तेव्हा तुम्हाला जेव्हा पण वाटेल तेव्हा PYQs करा. वेळ वाया घालवू नका, PYQsवर फोकस करा आणि मग तिथून तुम्हाला एक शार्पनिंग एज क्रिएट होईल तुमचं. तर हे बफर टाईमचं आपण घेतलं. यानंतर आता कसं आहे की मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं की ह्या एक्झाममध्ये हे सब्जेक्ट कव्हर केले पाहिजेत, त्यांचे हे चॅप्टर्स कव्हर केले पाहिजेत. पण एवढं करून सुद्धा बरेचसेच क्वेश्चन्स असे येतात, म्हणजे 50%पेक्षा जास्तही क्वेश्चन कधी कधी येतात की ज्याच्याबद्दल आपण काय अभ्यास केला नाही आहे, किंवा आपण वाचलेला आहे तरी लक्षात येत नाही, किंवा एखादा कन्सेप्ट वाचलेला असतो तरी पण तो कळत नाही, एक्झाममध्ये कसा अप्लाय करायचा तो कळत नाही. तर ह्यासाठी तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड इम्पॉर्टंट आहे. त्याबरोबरच एक लॉजिकल गेसेस डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण PYQsवर एवढा फोकस करतो की एक्झाम कसे क्वेश्चन्स विचारते हे आपल्याला PYQsमधून कळतं. ठीक आहे. एक्झाममध्ये कशा प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहेत, ह्यातला इलिमिनेट कसा करायचा ऑप्शन, ते हे PYQs थ्रू कळतं.
तर ह्याला आपल्याला एक कलेक्टिव्ह लॉजिकल इफर्ट घ्यावा लागतो, ज्याच्यातून आपण क्राऊडच्या पुढे जातो. तर आता इथं बघूया की आपण कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण कसे हँडल करू शकतो, ज्याच्याबद्दल माहीत नाही आपल्याला किंवा माहीत असलं तरी पण कळत नाही आहे. तर हा प्रश्न बघा, दिलेल्या संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील उदाहरणार्थ विमुक्त जोडी, विमुक्त जोडी, बंधित जोडी, बंधित जोडी व विमुक्त जोडी, बंधित जोडी, विद्युत स्थिती प्रतिकर्षण असे कमी होत जाते. तर इथं दिलेलं आहे कमी होत जाते. तर सगळ्यात आधी बघा की तुमची ज्या सायन्स आहेत ह्या डिक्रीजिंग कमी होणाऱ्या सायन्स कुठल्या आहेत, तर हे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 मध्ये ह्या कमी होणाऱ्या सायन्स आहेत. कारण अशी इकडं असं कमी होत जातं ना. आणि हे ऑप्शन 1 आणि 3 मध्ये हे वाढत जाणाऱ्या सायन्स आहेत. तर हे आपण 1 आणि 3 ऑप्शन 1 आणि 3 इथेच एलिमिनेट करू शकतो. तर राहिला 2 आणि 4. तर 2 आणि 4 मध्ये बघा इथे बंधित जोडी, बंधित जोडी, बंधित जोडी आणि ही तर विमुक्त जोडी असं आहे. तर आपण LCMचा जर लॉ घेतला तर विमुक्त जोडी हा वाला जो 4th ऑप्शन आहे तो डायरेक्ट आपण एलिमिनेट करतो. तर आपण 1 आणि 3 ऑलरेडी एलिमिनेट केला होता आणि 2 आणि 4 मधला 4 एलिमिनेट झाला आहे. आन्सर 2 आहे. ठीक आहे. त्याबरोबरच आपण अजून एक प्रश्न बघूया की V2O7 मध्ये V ची ऑक्सिडीकरण स्थिती ही डॅश डॅश आहे. तर इथं हा पण कन्सेप्ट थोडासा ॲडव्हान्स लेवलचा आहे. त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नसेल आणि ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड असेल त्याला पण कदाचित माहीत नसेल. तर इथं बघूया आपण की कॉमन एलिमेंट काय आहेत. तर इथं हा पॉझिटिव्ह साईन, हा पॉझिटिव्ह साईन आणि हा पॉझिटिव्ह साईन. तर इथून कळतं की मॅक्झिमम जे ऑप्शन्स आहेत ते पॉझिटिव्ह साईनवाले आहेत. तर त्यामुळे कुठला तरी पॉझिटिव्ह साईनवाला ऑप्शनच बरोबर असणार आहे. त्यानंतर त्यांचे आकडे बघितले तर इथं 5 आहे, इथे 5 आहे. म्हणजे हे 5 आणि 5 कॉमन आहे. त्यानंतर पुढचे कुठलेच ऑप्शन्स कॉमन नाही आहेत. तर 5 हा आकडा कॉमन आहे आणि प्लस हा साईन हा कॉमन आहे. तर त्यामध्ये आपला ऑप्शन 1 हा आपण इथं काढू शकतो. तर असं एक लॉजिकचं ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे आणि ह्याच्या थ्रू तुम्हाला एक एज मिळू शकतो. तुम्ही कट ऑफच्या पेक्षा आणि मार्केटच्या म्हणजे बाकीच्यांचा जो स्कोर आहे त्याच्या पुढे जाऊ शकता. तर हे आपल्या क्लासमधून तुम्हाला देऊ शकतो आम्ही. आणि त्यासाठी आम्ही एक लेक्चरची सिरीज सुरू करणार आहोत. तर ती लेक्चरची सिरीज त्यामध्ये आपण अजून नंबर ऑफ क्वेश्चन्स पण टॅकल करणार आहोत आणि ज्या क्वेश्चन्सबद्दल आपल्याला माहिती नाही ते कसे कव्हर करायचे, त्याचं लॉजिक कसं डेव्हलप करायचं हे पण इथून बघणार आहोत. तर त्याबद्दल तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता आणि आम्ही नक्कीच त्याबद्दल विचार करून तुम्हाला पुढचा व्हिडिओ देऊ. थँक्यू.